बीड लोकसभा मतदारसंघात अखेर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। बजरंग सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी शरद पवार गटाकडून जाहीर झालेली आहे। काय नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण गेल्या काही दिवसांपासून तुमचं नाव चर्चेत होतं। तुम्ही अजित पवार गटातनं शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्याच वेळी तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्हाला बीड लोकसभेमधनं उमेदवारी मिळणार। काय नेमकी प्रतिक्रिया? मी पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आणि सर्व पार्टी यांचं सर्वांचं आभार मानेल की मला बीड लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा एक उमेदवार म्हणून मी बीड जिल्ह्यात जाताना सर्व जनतेला स्वाभिमान आणि सन्मान राखण्यासाठी मी काम करणार आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास देऊन मला उमेदवारी दिली, त्या विश्वासाचं पूर्ण विश्वासार्थेने मी काम करेन आणि बीड जिल्ह्यातल्या लोकांचा जे सन्मान आणि स्वाभिमान राखणार याच्यासाठी म्हणतो की ज्या मागच्या निवडणुकीमध्ये मला 5,09,000 लोकांनी मतं दिले, त्यांचा स्वाभिमान आणि सन्मान राखण्यासाठी हा मी निर्णय घेतला आणि त्याच एक अनुषंगाने मी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे। आदरणीय पवारसाहेब मला निवडणुकीत उतरवतील का नाही का याची मला काही कल्पना नव्हती। आज तर मला अचानकली मागच्या दिवसा बरेच 8-15 दिवसापासून ही उमेदवार तो उमेदवार याच्या चर्चा होत्या, पण आज त्याच्यावर पडदा पडला आणि आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। बीड जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान करतो की मी तुमच्या सर्वांच्या सन्मानासाठी ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे। या बीड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, बीड जिल्ह्यातल्या सर्व राहिलेल्या जे अर्धवट विकासाच्या योजना त्या आल्या पाहिजेत, बीड जिल्ह्यातल्या माझ्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यासाठी मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकून खासदार म्हणून जाणार आहे। पण ज्या पद्धतीने 2019 ची निवडणूक सुद्धा तुम्ही लढवली होती, काही फरकाने तुम्हाला पराभव पत्करावा लागला होता, आता आणि तेव्हा काय नेमके फॅक्टर महत्त्वाचे असणार आहे? 2019चा फॅक्टर असा होता की मोदीजींची हवा आणि त्याच नंतर की इतर जे आहे ते पालकमंत्री त्यावेळेस आजच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या तत्कालीन पालकमंत्री होत्या, त्यांच्या एक त्यांच्यात असणारी सत्तेचे जोर, सत्तेच्या जोरावर परत काही गोष्टीचे फॅक्टर्स असे वेगळे होते की त्यांनी असे काही कॅन्डिडेट उभे केले की ज्यांचं की राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष म्हणून मतदान पडणार आहे, अशा काही समूहाचे काही लोक उभे केले गेले। वंचितला परत एक जवळपास 96,000 मतं पडले। अशा दोन्हीची बेरीज केली तर जवळपास 2 लाखाकडे जाते, त्याच्यामुळे तो पराजय झालेला आहे त्यावेळेचा। आजची परिस्थिती वेगळी आहे। आजच्या परिस्थितीमध्ये आज जर विचार केला तर बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली। बीड जिल्ह्यातल्या जनतेला त्यांचा स्वाभिमान टिकवायचा आहे। स्वाभिमानाच्या नंतर त्यांचा सन्मान कोण करणार, आपलं प्रश्न कोण मांडणार, बीड जिल्ह्याच्या विकासाच्या योजना दिल्लीमध्ये कोण खिचून आणणार, बीड जिल्ह्याचा जो मागासलेपण आहे घालवण्यासाठी कोण खासदार पाहिजे, याच्यासाठी बीड जिल्ह्यातल्या जनता आतुरतेनं माझ्याकडे पाहत आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला वाटतं की याच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्यातला विकास होईल, असं बीड जिल्ह्यातल्या जनतेची अपेक्षा नक्की आहे। आणि आदरणीय पवार साहेबांना वाटतं की मागच्या वेळेस त्याला आपण दिलं हे पराजित झाला, त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मला परत संधी दिली असेल असं वाटतं। तुम्हाला संधी दिली, मात्र तुमच्या समोरच्या उमेदवार आहेत महायुतीच्या पंकजा मुंडे आहेत आणि दुसरं यावेळी काही जे मागच्या निवडणुकीत तुमच्या सोबत होते धनंजय मुंडे आणि एकूण राष्ट्रवादीचा अजित पवार गट तो यावेळी नसणार आहे, त्यामुळे एक आव्हान असणार आहे या निवडणुकीचं तुमच्या पुढे। माझ्यासोबत बीड जिल्ह्यातली पूर्ण जनता यावेळेस सोबत आहे। नेते कोण कुठं आहेत याचा विचार न करता बीड जिल्ह्यातली जनता माझ्यासोबत आहे। वेट अँड सी, आगे आगे होता है क्या देखिए। पण मग काय नेमकं आता पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे? कधी तुम्ही मतदारसंघात जाणार, काय या सगळ्या भेटीगाठी आणि पुढची प्रक्रिया कशी पार पडणार? मागच्या 8-10 दिवसापासून मी ज्या दिवशी या प्रचाराला सुरुवात केली त्या दिवसापासून सांगतोय की आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील किंवा आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, पार्टी जो बी कोण उमेदवार देईल त्याचं आम्ही रास्त काम करणार, त्याच्यासाठी आम्ही काम करणार अशी माझी भूमिका होती। पण आज जर प्रत्यक्ष पाहिलं तर मी उमेदवार आलेलो असल्यामुळं आता उमेदवार म्हणून मी जो जाणार आहे ते उद्या सकाळी एक 9-10च्या दरम्यान मी इथनं सकाळी 6ला, तशी माझी कामाची सुरुवात सकाळी 6-6:30 पासूनच होती दररोज, त्याच्यामुळे नित्य दर दिवशी जी माझी सुरुवात होती तशी मी सुरुवात करून उद्याही सकाळी 6 वाजता मी इथनं निघणार आहे आणि इथून निघून मला साधारणतः मतदारसंघात जायला 3 तास लागतील। 3 तासाच्या नंतर मी बीड जिल्ह्यात जाणार आहे। बीड जिल्ह्यातून जाऊन आष्टी तालुक्यातून आष्टी, पाटोदा, शिरूर करून
मी परत माझा जी आमचं सर्वांचं श्रद्धास्थान जे आहे त्या नारायणगडाचं दर्शन घेणार आहे. नारायणगडाचं दर्शन घेऊन पक्षाने जी एक बैठक गेवराईला ठेवली ती गेवराईची बैठक करून माजलगाव मार्गे मी केजला जाणार आहे आणि माझ्या सर्व जी रुटीन काम जिथून पुढचं प्रचाराच्या सर्व रणनीती मी परवापासून करणार आहे. तर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा होती. अखेर त्या सगळ्या चर्चेवरती आता पडदा पडलेला आहे. उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे. त्यामुळे कुठलंही आव्हान न ठेवता या निवडणुकीला मी सामोर जाईल असं बजरंग सोनवणे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.